सकाळी 11 वाजता फॉर्म भरल्यानंतर आपण पाहिलं की प्रचंड अशी मिरवणूक डॉक्टर काळगेंची निघाली आणि या मिरवणुकीचं रूपांतर या ठिकाणी सभेत झालेलं आहे। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची ही प्रचार सभा, पहिलीच प्रचार सभा बघितल्यानंतर काळगेजी आपला विजय आजच निश्चित झालेला आहे आणि त्याला कारणही तसं आहे। दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब यांनी या महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन ते गेलेच, परंतु त्यांनी लातूरलाही मागे ठेवलं नाही। महाराष्ट्राचा विकास करत असताना या लातूर शहराचा आणि लातूर जिल्ह्याचाही विकास त्यांना अभिप्रेत होता आणि मराठवाड्याचाही विकास अभिप्रेत होता। हा मराठवाडा दुष्काळग्रस्त, पाणी टंचाई, शेतकरी हवालदिल, युवक हवालदिल असा असणारा हा मराठवाडा सुजलाम सुफलाम कशा पद्धतीने करता येईल याचा सातत्याने विचार करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी विलासरावजी देशमुख साहेब यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यामुळेच मराठवाड्यामध्ये आज चांगली जी परिस्थिती दिसते ती माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्यामुळे। मागच्या अनेक वर्षांमध्ये आपण बघत असाल की या जिल्ह्यातली पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून 2004च्या मंत्रिमंडळामध्ये ते मुख्यमंत्री होते। मला त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्या ठिकाणी माझी निवड केली। 5 वर्ष सातत्याने मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये होतो। इथला मांजरा प्रकल्प असेल, या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकास कामाच्या ज्या योजना असतील आणि त्यासाठी जी केंद्र तयार करायची असतात, अधिकारी नेमायचे असतात, योजनांची अंमलबजावणी करायची असते, त्यासाठी जेवढ्या यंत्रणा लागतील त्या सगळ्या यंत्रणा त्यांनी लातूरमध्ये आणल्या आणि त्यामुळेच लातूरचा विकास होऊ शकला। यामध्ये मलाही कुठं सहभागी होता येतंय काय यासाठी मी त्यावेळेस विलासरावजी देशमुखांना सांगितलं की साहेब, तुम्ही पाटबंधारे खात्यामार्फत अनेक योजना आणल्या, कृषी विभागामार्फत अनेक योजना आणल्या, आरोग्याच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या, क्रीडा स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या, सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आपणही काही योजना लातूरमध्ये आपण सांगितलं मला तर मी त्या ठिकाणी करू शकतो। त्यांनी तात्काळ हो म्हटलं आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाला जागा मिळत नव्हती, ती जागा त्यांनी तात्काळ ती डालडा कंपनी आजूबाजूला कुठे आहे मी पाहिलेली नाहीये, एका मिनिटामध्ये त्यांनी त्या ठिकाणी होकार दिला। मोहन माने असतील, बाबासाहेब गायकवाड असतील, ओहाळ असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी रेटा माझ्या मागे लावलेला होता की विलासरावजी देशमुख यांच्यामुळं महाराष्ट्रभर सामाजिक न्याय भवनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये डौलानं उभी आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या घराच्या आजूबाजूलाच आपलं सामाजिक न्याय भवन उभं राहत नाही याची खंत या कार्यकर्त्यांना वाटत होती आणि त्यामुळे ते सातत्यानं मला म्हणायचे की विलासरावजी साहेबांच्या कानावर टाका। आणि एक दिवस मी त्यांना सांगितलं, साहेब, कुठल्याही परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय भवन इकडे उभं राहिलं पाहिजे। त्यांनी एका मिनिटामध्ये सांगितलं की सामाजिक न्याय भवनाला या डालडा कंपनीची 1.5 एकर 2 एकर आम्ही जमीन देण्यासाठी प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन उभं राहिलं। ही 6 एकर जमीन, 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह लातूरमध्ये उभं राहिलं पाहिजे, लातूर हे डिव्हिजन झालं पाहिजे ही भूमिका साहेबांची होती, लातूर विभाग झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं। एकदा लातूर विभाग झाला तर सगळ्या रेव्हेन्यूच्या आणि सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याचं हेडक्वार्टर या ठिकाणी होऊ शकेल अशी त्यांची भूमिका होती, पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही। परंतु विभागाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं। ITI त्या ठिकाणी आज कारखान्याच्या बाजूला उभा राहिला, 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह त्या ठिकाणी उभं राहिलं, हे विलासरावजी देशमुख यांच्यामुळे। मी आमदारकीला अनेकदा पडलो,
10-12 वेळेस पडलो, 78 पासून निवडणूक लढवतोय. 2000 मध्ये आमचे नेते या ठिकाणी गेले काय, उल्हासदादा पवार. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मुंबईमध्ये घेतली आणि विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांना मी बोलवलं सभेला. उल्हासदादाही त्यांच्याबरोबर आले आणि मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिथे महानिर्वाण झालेलं आहे त्या चैत्यभूमीची दुरावस्था अत्यंत भयावह आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या चैत्यभूमीची डागडुजी करायला पाहिजे, त्या ठिकाणी अशोक स्तंभ उभा करायला पाहिजे, त्या ठिकाणी तो तोरणा उभा करायला पाहिजे आणि दुरुस्ती करायला पाहिजे. मी म्हटलं तुम्ही ह्या जयंतीच्या निमित्तानं घोषणा करा, लोकांच्या मध्ये, आमच्या जनतेच्या मध्ये घोषणा करा. विलासरावजी भाषणाला उठल्याबरोबर पहिल्यांदा घोषणा केली आणि नंतर त्यांनी भाषण सुरू केलं. 10 कोटी रुपयाचा निधी चैत्यभूमीसाठी त्यांनी मंजुरीला घोषणा केली आणि सांगितलं, हंडोरेजी 2 दिवसात तुम्ही मंत्रालयात या, पेपर घेऊन निवेदन घेऊन या, मी तात्काळ महानगरपालिका आयुक्तांना ऑर्डर देतो आणि चैत्यभूमीच्या दुरुस्तीचं काम सुरू करू. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणखी काय पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी मी मंत्रालयात पोहोचलो आणि मला बघितल्यानंतर म्हणाले, हंडोरे काय काम काढलं. मी म्हटलं, साहेब तुम्ही काल घोषणा केली चैत्यभूमीचा विकास करायचा आहे, 10 कोटी रुपयाची घोषणा केली, मी ते 10 कोटी रुपयाचं निवेदन घेऊन आलोय. म्हटलं, तुझ्यासारखा हुशार आणि चाणक्य माणूस मी ना आजपर्यंत बघितला नाही. एखादी घोषणा काल होते आणि आज लगेच तुम्हाला सांगतो की वक्कर. त्यांनी लगेच पेपर घेतला, महानगरपालिका आयुक्तांना ते पाठवलं निवेदन, महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आणि 4 महिन्याच्या आतमध्ये चैत्यभूमीच्या कामाची सुरुवात झाली. असे विलासरावजी देशमुख. आणि मग 2004च्या निवडणुकीमध्ये खास करून मला तिकीट देण्यासाठी गुरुदास कामत, विलास मुत्तेमवार आणि विलासरावजी देशमुख या तिघांनी पुढाकार घेतला. मला निवडून आणलं चेंबूर सारख्या मतदारसंघामध्ये आणि पहिल्यांदाच मला कॅबिनेट मंत्री विलासरावजी देशमुखांनी केलं. ते करण्याच्या मागचा हेतू त्यांचा हा होता की जर मी चैत्यभूमीच्या विकासासाठी एवढी तत्परता दाखवतोय तर या महाराष्ट्रातला जो मागासवर्गीय समाज आहे त्याचा सर्वांगीण विकास चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्फतच होऊ शकतो. या मताचे ते ठाम होते आणि गेली 50 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये मी काम करणारे कार्यकर्ते, रस्त्यावरची लढाई लढणारे आम्ही कार्यकर्ते, हे त्यांच्या चाणक्य बुद्धीतनं कधी सुटलेलं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी तात्काळ मला कॅबिनेट मंत्री, माझ्या अगोदर 2-2, 3-3 टर्म ज्यांनी आमदारकी भोगली काँग्रेस पक्षामध्ये, त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि मंत्री बनवलं. माझा शपथविधी झाला. दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो पुष्पगुच्छ घेऊन. त्यांनी मला काय सांगितलं, हंडोरे आदिवासी, मागासवर्गीय, भटका विमुक्त, ओबीसी आणि बहुजन समाजातला जो गरीब वर्ग आहे, या गरीब वर्गाला कुठल्याही प्रकारची कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही. अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या तरतुदी करता येतील त्या या उपेक्षित वर्गासाठी करायची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं मला की तुमचा सामाजिक न्याय विभागाचा जो काही योजनांचा प्रत्येक निर्णय तुम्हाला करायचा आहे तो प्रत्येक निर्णय प्रत्येक महिन्याच्या कॅबिनेटला तुमचा निर्णय आला पाहिजे. सगळ्या मंत्रिमंडळांना मी विश्वासात घेईन, पण तुमचा निर्णय मी करून घेईन. आणि झालं तसंच. 5 वर्ष सातत्यानं मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख माझ्या मागे ठामपणे पहाडासारखे उभे राहिले आणि त्यामुळेच मी सामाजिक न्याय विभागाचा गाडा पुढे घेऊन जाऊ शकलो. 1 लाख कुटुंबांना रमाई घरकुल योजना दिली, 19,000 एकर जमीन भूमिहीनांना वाटप केली, 400 कार्यकर्त्यांना कारखानदार बनवलं. एवढंच नव्हे तर जवळजवळ 300 इमारती बांधल्या, त्याच्यामध्ये 150 हॉस्टेल, 100 निवासी शाळा, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन, प्रत्येक विभागीय डिव्हिजन स्तरावरचे 1,000 विद्यार्थ्यांची हॉस्टेल्स. उपेक्षित वर्गाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. ही सगळी विलासरावांची देण होती. आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं आपल्यामध्ये ते राहिले नाहीत. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण बघत असाल कोरोना आला. या कोरोनाच्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या 300 इमारतीमध्ये जे क्वारंटाईन म्हणून जे काही पेशंट होते ते सगळे 300 इमारतीमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना पाठवण्याचं काम झालं.
आणि कोरोनामधनं लाखो लोक वाचू शकले। अशा रीतीनं काम करणारा नेता या मातीला मिळाला आणि म्हणून त्यांचं ऋण म्हणून त्यांच्या पश्चात दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय अमित देशमुखजी वाटचाल करत आहेत। मी त्यांना अनेक भाषणामध्ये त्यांचं भाषण करताना मी त्यांना ऐकतो। विलासरावजी देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी तर होतोच, पण त्याच्या अगोदर त्यांचा फॅन होतो आणि त्यांची प्रत्येक भाषणं मी जवळून ऐकलेली आहेत। इतकं सुंदर, इतकं उत्कृष्ट, वैचारिकता, सगळ्या प्रकारची लय असणारी त्यांची भाषणं, माणसांना खिळवून ठेवणारे नेते होते। त्यांच्या पश्चात मी ज्यावेळेस अमितरावकडे बघतो तर सेम टू सेम विलासराव देशमुख साहेबांची कॉपी आहे। त्यांच्या भाषणाची पद्धत, बोलण्याची स्टाईल, हातवारे करण्याची पद्धत विलासराव जसं करत होते तशाच पद्धतीनं त्यांचा वारसा त्यांनी उचललेला आहे आणि हा वारसा आपल्याला कायम ठेवायचा आहे दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली। आणि म्हणून या लातूरमध्ये ठीक आहे, एकदा दोनदा पराभव होतो निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये हारजीत असते, झाली असेल हार झाली असेल, परंतु यावेळेस ही सभा पाहिल्यानंतर मला निश्चितच समाधान वाटलेलं आहे की डॉक्टर काळगे हे विलासरावांच्या आशीर्वादानं या ठिकाणी खासदार म्हणून निवडून जातील। जनतेमध्ये सुद्धा तसा रोष आहे प्रचंड। अंडर करंट तुम्ही देशातला बघितला तर या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून जे सुरू झालेलं आहे याची नीव कधी झालेली होती? 1925 साली यांची जी मातृसंस्था होती, त्यांचं जे भविष्य होतं, त्यांची जी भविष्यवाणी होती, त्यांना 100 वर्षामध्ये जी कृती करायची होती ती कृती गेल्या 10 वर्षापासून सुरू झालेली आहे। पुढच्या वर्षी त्या मातृसंस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 100 वर्षाच्या निमित्तानं या प्रत्येक माणूस त्यांना आपल्या कवेत घ्यायचा आहे। इथली सामाजिक परिस्थिती, इथली आर्थिक परिस्थिती, इथल्या प्रथा परंपरा ह्या सगळ्यात त्यांना ताब्यात घ्यायच्या आहे आणि पुन्हा एकदा मनुवाद त्यांना या देशामध्ये आणायचा आहे। हा त्यांचा छुपा अजेंडा आहे। RSS ची स्थापना 1925 साली झाली, 2025ला 100 वर्ष त्यांना पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं अब की बार 400 पार। का रे बाबा 400 पार? या देशामध्ये कुठल्याही पक्षाला सरकार स्थापन करायचं असेल तर 272 हा बहुमताचा आकडा आहे। ज्या पक्षाकडे 272 खासदार असतात त्याचं सरकार त्या ठिकाणी असतं। मग 272 असताना तुम्हाला 400 पार कशासाठी पाहिजे? तुम्हाला 400 पार यासाठी पाहिजे की तुम्हाला 100 वर्षामधला तुमची जी विचारसरणी आहे ती पुन्हा या देशामध्ये लादायची आहे आणि लोकशाहीवादी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती तुम्हाला संपुष्टात आणायची आहे। निवडणुका संपुष्टात आणायची आहे। 2019 नंतर या देशामध्ये कुठली निवडणूक होणार नाही, ही आपली शेवटची निवडणूक असणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, यांना पुन्हा एकदा मनुवादी राज्यघटना या देशामध्ये निर्माण करायची आहे। हिंदुत्ववादाचं राजकारण यांना सुरू करायचं आहे। पुन्हा 4 माळ्याची इमारत त्यांना उभी करायची आहे, ज्या इमारतीला शिड्या नसतील, वरच्या 4थ्या माळ्यावर ते आणि खालच्या माळ्यावर बाकीचे, सेकंड फर्स्ट थर्ड मध्ये जी पद्धती होती ती सुरुवात त्यांना करायची आहे। आणि म्हणून मित्रांनो, या जगातली सगळ्यात मोठी लोकशाहीवादी असणारी ही राज्यघटना आहे। सर्व धर्म समभाव मानणारी आहे, प्रत्येकाचा अधिकार देणारी आहे, प्रत्येकाला अधिकार देणारी घटना आहे। ही घटना या देशाला गेल्या 75 वर्ष दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत आलेली राज्यघटना आहे। हजारो वर्षे या घटनेनुसार आपण जर गेलो तर हा भारत जगातला सर्वात शक्तिमान देश बनणार आहे। सर्व धर्म समभावाची भूमिका मांडणारा देश ठरणार आहे। विविधतेमधनं एकता दाखवणारा हा देश ठरणार आहे आणि म्हणून त्या दिशेनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे। आपल्या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून या देशामध्ये जी इंडिया आघाडी केलेली आहे, या इंडिया आघाडीच्या वतीनं या देशामध्ये केंद्रातलं सरकार येणाऱ्या 24ला आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातनं आपल्याला एक माणूस निवडून आणायचा आहे। या ठिकाणी कोण उभा राहतोय, कोण काय भूमिका घेतो, आंबेडकरी चळवळीतले नेते काय म्हणतात, काही म्हणू द्यात। आंबेडकरी जनतेनं एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही या देशामध्ये टिकली पाहिजे आणि ती टिकवण्यासाठी काँग्रेस महाआघाडीच सत्तेमध्ये आली पाहिजे। बाकीचा सगळा विचार कोण काय म्हणतं ते बाजूला ठेवा आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर काळगे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा। धन्यवाद। जय भीम। अनेक लोकनेते